तू रे माझा मित्र या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत की ईश्वरी किचनमध्ये काम करत असताना तिचं लक्ष नसतं. ती मस्तपैकी अर्णवच्या विचारात हरवलेली असते. अर्णव तिला आवाज देत असतो पण तरीही तिचं लक्ष नसतं. त्यामुळे अर्णव तिच्या कानात ओरडतो आणि अर्णव जोरात ओरडल्याने ती घाबरते व ईश्वरीचा हात कापतो. पण अर्णव तिचा बोट लगेच तोंडात घेतो. ते बघत ईश्वरी बोलत असते, सर आपण आणखी जवळ येत चाललोय का? पण अर्णवने ते काहीच ऐकलेलं नसतं. त्यानंतर मामा अर्णवला बोलत असतात, ईश्वरीच्या आईवडिलांच्या ॲनिव्हर्सरीसाठी तू गेला होतास ना, तेव्हा राजेशने गोड बोलून आपल्या अंजलीकडून 5 लाख रुपये काढले. तर इथे राजेश स्वतःशीच बोलत असतो, हा दादा माथेफिरू आहे. अजून ह्याने काहीतरी करण्याअगोदर माझ्या बावलट बायकोकडून आणखी पैसे काढावे लागतील. तर तिथे मामा अर्णवशी बोलतच असतात, हा राजेश पुन्हा पुन्हा अंजलीकडून पैसे मागत राहणार. हे कुठेतरी थांबवावं लागेल. आता अर्णव ह्या राजेशची खोड कशी मोडतो हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे. असेच रोज नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.